हॅलो एव्हरीवन, मनीषा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे ढोकळा। त्यासाठी आपण एका वाटीने पाणी घेतलं आहे, त्यामध्ये 1 चमचा हळद घातली आहे, छोटा टेबलस्पून, 1 चमचा लिंबूची पावडर घातली आहे, चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि 2 पळ्या तेल घातलेलं आहे। ह्या पळीने साखर घातली आहे, 2.25 चमचे स्टील छोट्या चमच्याने, टीस्पूनने, छोट्या चमच्याने, आणि ते आता आपण मिक्स करणार आहे। हे सगळं मीठ घातले चवीनुसार आणि ते असं मिक्स करून घेणार आहे। हे पाणी चांगलं असं हलवून घेतल्यानंतर, साखर एकजीव झाल्यानंतर 1 वाटी या मापाने आपण पीठ घालणार आहोत आणि ते एकाच दिशेने चांगलं फेटून घ्यायचं आहे। एकाच दिशेने फेटायचं आहे आणि लागत लागत आपण त्यात पाणी घालणार आहोत। त्यामध्ये आपण ते मिश्रण पूर्ण झाल्यानंतर त्यात 1 वाटीने आपण डाळीचं पीठ घातलं आहे त्या मिश्रणात आणि ते एकाच दिशेने आपण हलवून घेतो, फेटायचं आहे ते छान। हाताने असं छान फेटून घेणार आहोत। आणि आपल्याला जेवढं पातळ हवं आहे त्यानुसार ढोकळ्याच्या पिठला असं पाणी टाकून एकाच दिशेने हलवून घेणार आहोत। हे बघा, हे असं छान फेटून घ्यायचं आहे। थोडं आपल्याला या थिकनेस आपल्याला असा हवा आहे एकाच दिशेने। या साईडला आपण गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं आहे स्टीमरमध्ये, आणि सोडा टाकल्यावर लगेच आपण पीठ भांड्यामध्ये स्टीमरमध्ये टाकणार आहोत। तोपर्यंत स्टीमरमध्ये पाणी ठेवलेलं आहे। आपण स्टीमर ठेवलेलं आहे गरम पाणी करायला। वाटीमध्ये अर्धा स्पून पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये हा अर्धा स्पून सोडा टाकायचा आहे आणि लगेच आपण पिठात टाकणार आहोत। ते हलवून लगेच पिठात टाकणार आहे आपण आणि पुन्हा एकाच दिशेने फेटून घ्यायचं, त्यामुळे पीठ ॲक्टिवेट होते आणि फ्लफी होऊन झालंय। आपण स्टीमरच्या प्लेटला ग्रीस करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ढोकळ्याचं पीठ टाकलेलं आहे। आपण टॅप करून घेतणार आहोत, कारण त्याच्यातली हवा निघून जायला हवी। आपण स्टीमरमध्ये ठेवलं आहे, आता झाकण लावूया। आता 15 मिनिटं आपण त्याची वाफ, हाय फ्लेमवर वाफ काढूया। आपला ढोकळा छान झालेला आहे, लुसलुशीत आहे बघा, छान लुसलुशीत झालेला आहे। आता आपण ते फोडणी देऊया। आपण आता कट करून घेतलं आहे, त्याच्यावर कोथिंबीर टाकली आहे। फोडणीला आपण पॅन ठेवलेला आहे,
फोडणीला आपण हिंग टाकलंय, मोहरी टाकले, आता मिरच्या घालणार आहोत आणि पाण्यामध्ये अर्धी वाटी पाण्यामध्ये साखर टाकलेली आहे। फोडणीमध्ये आपण 3 चमचे मोठे साखर टाकलेली आहे तेलामध्ये आणि पाणी घालणार आहोत। आपण यात पाणी घातलेलं आहे आणि ते पाणी साखर वितळायला ठेवलेली आहे। ते पाणी आता आपण ढोकळ्याच्या मिश्रणावर घालणार आहोत। पाणी छान उकळून घ्यायचं आणि आता ढोकळ्यावर टाकायचं। आता आपण ते पाणी ढोकळ्यावर टाकणार आहे। आपला ढोकळा छान रेडी आहे। तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा। आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। मी तुम्हाला दाखवते ढोकळा कसा स्पॉन्जी झालाय। हे बघा, खूप छान असा स्पॉन्जी ढोकळा झालेला आहे। तुम्ही नक्की ट्राय करा। अगदी जाळीदार झालेला आहे। तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।